हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय। पार्वती पते हर हर महादेव, सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। मध्यंतरापूर्वी आपण श्रवण केलं महर्षी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये नारदांचं आगमन झालं असता वर्णनीय वंदनीय पुरुष कोण आहे याविषयी नारदांच्या समोर वाल्मिकींनी विचारणा केली आणि नारदांनी वाल्मिकींच्या समोर प्रभू रामचंद्रांच्या आदर्श अशा अपार गुणवत्तेचं वर्णन केलं। नारदांच्या प्रेरणेने ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रौंच पक्षाच्या, क्रौंच नावाचा तो पक्षी होता, क्रौंच नावाच्या पक्षाच्या मृत्यूच्या निमित्ताने ब्रह्मदेवांच्या आज्ञेने वाल्मिकी ऋषींनी 24,000 श्लोकांच्या रामायणाची रचना केली आणि ही संहिता, हे रामायण, हे काव्य लवकुशांना शिकवलं आणि त्या रामायणाचा लवकुशांकरवी प्रचार सुरू झाला आणि तो प्रचार अयोध्येपर्यंत आला। प्रभू रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या राजसभेमध्ये लवकुश रामकथेचं गान करतायत आणि मग सूर्यवंशाचा प्रादुर्भाव कसा झाला, या वंशामध्ये कोणते कोणते सरस असे राजे महाराजे आले, या सगळ्यांचा उल्लेख झाल्यानंतर ह्या वंशामध्ये आजापासून अयोध्येवरती शासन करणारा तो दशरथ नावाचा राजा आहे आणि या दशरथ राजाच्या राजवटीमध्ये अयोध्येची भौगोलिक अशी स्थिती कशी होती इथपर्यंतचं वर्णन आपण श्रवण केलं। दशरथ राजाच्या राजवटीमध्ये, दशरथ राजाच्या राज्यामध्ये जे ब्राह्मण होते ते ब्राह्मण कसे होते याचं वर्णन लवकुश करत आहेत। तामग्निमद्भिगुणवद्भिरावृतां, तामग्निमद्भिगुणवद्भिरावृतां द्विजोत्तमैर्वेदषडङ्गपारगैः सहस्रदैः सत्यरतैर्महात्मभिः महर्षिकल्पैर्षभिश्च केवलैः। दशरथ राजाच्या राजवटीमध्ये जे ब्राह्मण होते ते सगळे अग्नीची उपासना करणारे असे अग्निहोत्री होते। गुणवद्भिरावृताम, ब्राह्मणाच्या ठिकाणी शास्त्राने ज्या गुणांचं अस्तित्व सांगायला, शास्त्राने ज्या गुणांचं अस्तित्व ब्राह्मणांच्या ठिकाणी असावं असं म्हणलेलं आहे, त्या सर्व सद्गुणांनी युक्त असे ब्राह्मण होते। कोणती गुणवत्ता ब्राह्मणाच्या ठिकाणी असली पाहिजे
भविष्य पुराणामध्ये ब्राह्मणांच्या ठिकाणी असायला पाहिजेत अशा काही गुणांचा उल्लेख पाहायला मिळतो. शमो दमो दया दानम सत्य शौचम धृतिर्घृणा मार्दवार्जव संतोष अनहंकार तपश्यमाः धर्मो ज्ञानम अपैशून्यम ब्रह्मचर्यम अमूढता ध्यानमास्तिक्यमद्वेषो वैराग्यंच शमात्मता. हे ब्राह्मणाच्या ठिकाणी आवश्यक गुण शास्त्राने सांगितलेले आहेत. शम दम दया दान सत्य, शौच म्हणजे शुद्धता, धृती म्हणजे धैर्य, त्याचप्रमाणे घृणा, मार्दव, आर्जव, संतोष, अनहंकार, तप, धर्मज्ञान, अपैशून्य, ब्रह्मचर्य, अमूढत्व, ध्यान वृत्ती, आस्तिक्य, अद्वेष आणि वैराग्य ही ब्राह्मणाच्या ठिकाणी आवश्यक शास्त्राने गुणवत्ता सांगितलेली आहे. शम म्हणजे काय? पहिला गुण सांगितला शम. शम म्हणजे काय? शम या शब्दाचा अर्थ आहे शम. शम हा चित्त प्रशांतता, मनाची भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहण्याची जी वृत्ती, त्या वृत्तीला शम अशा प्रकारची संज्ञा भागवताने दिलेली आहे. किंवा नाथ महाराज वर्णन करतात की आपली जी चित्तवृत्ती सांडुनी बाह्य स्फूर्ती अखंड राहणे आत्मस्थिती शमया नाव, की आपलं मन विषयांच्या ठिकाणी न गुंतता ते मन भगवंताच्या ठिकाणी अखंड गुंतून राहणं, या वृत्तीला शम म्हणावं. दुसरा गुण सांगितला दम. दम म्हणजे काय? दम म्हणजे इंद्रिय निग्रह. किंवा नाथ महाराजांनी वर्णन केले की बाह्य इंद्रियांची चढफड शमेसी करावा लागेल जोड निग्रहणे विषय चाड दमाचे कोडया नाव. आपल्या सगळ्या इंद्रियांवरती निग्रह करणं याला दम म्हणलेलं आहे. तिसरा गुण सांगितला ब्राह्मणाच्या ठिकाणचा दया. दयेचं स्वरूप स्मृतीच्या माध्यमाने आणि संतांच्या वक्तव्याने ध्यानात घेण्याचा आपण प्रयत्न करू. स्मृती म्हणते दया म्हणजे काय? परे वा बंधुवर्गे वा मित्रे द्वेष्टरी वा सदा आपन्ने रक्षितव्येतु सा दया परिकीर्तिता. आपला असो की परका असो, मित्र असो की शत्रू असो, जो संकटग्रस्त आहे त्या संकटग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्या संकटातून बाहेर काढण्याची किंवा त्या व्यक्तीच्या संकटमुक्त होण्याची प्रार्थना करण्याची जी वृत्ती, त्या वृत्तीलाच दया असं नाव शास्त्राने दिलेलं आहे, स्मृतीने दिलेलं आहे. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी नवविता न कडसी साने थोर तैसे दुःखितांचे शणणे हिरता सकणवपणे उत्तमाधम नेणे विवंचुगा तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया. ज्ञानेश्वर महाराज दयेचं स्वरूप सांगतायत. म्हणे आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी. जसा पौर्णिमेचा चंद्र असतो, तो पौर्णिमेचा चंद्र
तुम्ही मला सांगा, सगळ्यांच्या कष्टांची निवृत्ती करतो की नाही? तो असं म्हणतो का, हा सज्जन आहे, हा दुर्जन आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे? तो सगळ्यांच्या कष्टांची निवृत्ती करणारा असतो. तो लहान मोठा जसं पाहत नाही, सज्जन दुर्जन जसं पाहत नाही, श्रीमंत गरीब जसं पाहत नाही, तैसे दुःखितांचे शणणे हिरता सकणवपणे उत्तमाधम नेणे विवंचुगा. तसं दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होणारा, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा, दुसऱ्याच्या दुःखमुक्तीचा प्रयत्न करणारा, किंवा दुःखमुक्तीचं दुसऱ्याच्या दुःखमुक्तीचं सामर्थ्य जर नसेल तर त्याच्या दुःखमुक्तीच्या स्थितीची प्रार्थना कामना करणारा जो व्यक्ती, त्या व्यक्तीच्या वृत्तीलाच दया म्हणावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किंवा भूतावरी कठीणपण जे स्वप्नी न देखे आपण, भूतदया ते संपूर्ण उद्धवा जाण निश्चिती. नाथमहाराजांनी अशा पद्धतीने दयेचं स्वरूप आपल्याला सांगितलेलं दिसतं. हा दया हा ब्राह्मणाचा एक आवश्यक गुण आहे. त्यानंतर चौथा गुण सांगितला ते म्हणजे शुद्धता, शौच. आता निवाळुनी कनके भरला गांगे पियुखे, तया कलशा सारिखे शौच असे. म्हणे शुद्धता कशी असते तर एखादा सोन्याचा कलश घासून पुसून स्वच्छ केला आणि त्या सोन्याच्या कलशामध्ये गंगेचं पाणी भरलं. बघा, तो कलश शुद्ध मानला जात नाही जो भरे घासलेला असेल, जो भरे पुसलेला असेल, सोन्याचाही असेल, परंतु जर त्याच्यात मद्य असेल तर, दारू असेल तर तो शुद्ध मानला जात नाही. किंवा गंगेचं पाणी एखाद्या कलशामध्ये भरलं परंतु तो कलश घासलेला नाही, पुसलेला नाही, तरी सुद्धा तो शुद्ध मानला जात नाही. किंवा घासलेला पुसलेल्या स्वच्छ कलशामध्ये गंगेचं पाणी भरल्यानंतर त्या पाण्याची, त्या कलशाची जी स्थिती असते त्याच स्थितीला शौच म्हणावं. तसं या उदाहरणाने जे अंगी निष्काम आचारू, जीवी विवेकू साचारू, तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अंतःकरणाच्या ठिकाणी निष्कामता असणं, त्याचप्रमाणे विवेक असणं, वैराग्य असणं, त्याच व्यक्तीला शुद्ध शुचिरभूत म्हणलेलं आहे. शौच हा एक ब्राह्मणाचा गुण आहे. त्यानंतर धृती म्हणजे धैर्य. मगाशी धृतीचं, धैर्याचं स्वरूप प्रभू रामचंद्रांच्या गुणवत्तेचं वर्णन करत असताना आपण ध्यानात घेतलं. तो एक गुण आहे. त्यानंतरचा जो पुढचा गुण आहे त्या गुणाचं नाव आहे घृणा. कशाविषयी घृणा तर निषिद्ध निंद्य कर्माच्या विषयी घृणा, किंवा त्या निषिद्ध निंद कर्माच्या विषयी मनाच्या ठिकाणी असलेली जी अनास्था, त्या अनास्थेला घृणा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. मार्दव, मार्दवता म्हणजे काय तर मनोन्मत्ततेचा अभाव, प्राप्त
स्थितीने, चांगली स्थिती आल्यानंतर उन्मत्त न होण्याची जी वृत्ती, त्या वृत्तीला मार्दवता म्हणलेलं आहे. त्यानंतरचा गुण आहे आर्जव. आता बाळाच्या हिती स्तन्य, जैसे नाना भूती चैतन्य, तैसे प्राणिमात्री सौजन्य आर्जवते. आर्जव कसं असतं म्हणे, जसं एखादी स्तन्यपान करणारी आई नेहमी आपल्या बाळाचाच विचार करते, बाळाच्या सुखाची नेहमी काळजी घेते, त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांविषयी त्यांच्या कल्याणाची कामना करण्याचा जो स्वभाव, या स्वभावाला आर्जव अशा प्रकारचं नाव देण्यात दिलेलं आहे. अनहंकार म्हणजे अहंकार न करण्याची वृत्ती. आता अनहंकार म्हणजे अहंकार नसणे. मग आधी आपल्याला अहंकार कळाल्याशिवाय अनहंकार कळेल का? अहंकार कसा आहे, अहंकाराचं स्वरूप काय? आता मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुका सुभे, आणि तो ब्रह्मसखे सभे नरजे जैसा, तृणाचेनी इंधने आगी धावे गगने, थिल्लर बळे मीने नगणिजे सिंधू, तैसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुती माने, एके दिवसे चेनी परांने अल्पकू जैसा. हे अहंकार कसा असतो म्हणे, एखाद्या मूर्ख व्यक्तीला, ज्या व्यक्तीने 2 अक्षरं शिकलेली आहेत आणि 2 अक्षरं शिकल्यानंतर तो स्वतःला फार मोठा समजू लागला, तो एखाद्या हत्तीप्रमाणे मदांध झाला, उन्मत्त झाला. ज्ञानेश्वर महाराज अहंकाराचं उदाहरण देताना आणखीन एक उदाहरण देतात. अहंकाराचं स्वरूप सांगताना आणखीन एक उदाहरण देतात. म्हणजे गवताने पेट घेतल्यानंतर तो अग्नी जो आहे वर वर जातो, परंतु तो जास्त काळ टिकतो का? लगेच भडका, त्या गवताला भडका लागतो आणि काही क्षणामध्ये तो नष्टही होऊन जातो. किंवा थिल्लर पळे मीने न गणिजे सिंधू, एखाद्या ओढ्यामध्ये एक मासा आहे, त्या माशाला वाटते मी फार मोठा आहे, परंतु त्याला माहीत नाही या ओढ्याचं पाणी काहीच असत नाही त्याच्या समुद्राच्या पाण्याच्या समोर. तसं माणसाला आपला मूर्खपणा लक्षात केव्हा येतो? जेव्हा आपल्यापेक्षा ज्ञानी व्यक्तीच्या संपर्कामध्ये आपण येतो तेव्हा. जोपर्यंत आपण आपल्यापेक्षा ज्ञानी लोकांच्या संगतीमध्ये येत नाही तोपर्यंत आपण स्वतःला फार मोठं समजत असतो. आणि अधिकार नसताना, पात्रता नसताना, थोडी बहुत गुणवत्ता, थोडी बहुत चांगली स्थिती आल्यानंतर माजण्याची जी वृत्ती, त्या वृत्तीलाच अहंकार म्हणलेलं आहे. आणखीन एक गुण आहे अपैशून्य. आता कदर्थ वितव्याधी बळीकरणाची आधी, आपपरू न शोधी सद्वैद्यू जैसा, का चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे, जो तिथेची या ग्लानी होये काला भुला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अपैशून्य कसं असतं म्हणे, एखादा उत्तम वैद्य आहे, तो वैद्य उपचार करताना श्रीमंत आहे का गरीब आहे का हे जर तो पाहत नसेल
कोणत्या वर्णाचा तो व्यक्ती आहे, कोणत्या आश्रमाचा तो व्यक्ती आहे, कोणत्या जातीचा आहे, हे न पाहणारा जो सद्वैद्य, त्या सद्वैद्याच्या त्या स्वभावासारखं अपैशून्यत्व असतं. एखादी गाय चिखलामध्ये रुतलेली आहे, गाळामध्ये अडकलेली आहे, रुतलेल्या अडकलेल्या त्या गाईला जर खरा प्रेम करणारा जर मालक असेल तर तो तिला बाहेर काढेल. मग ती दूध देणारी आहे की भाकड आहे, न दूध देणारी आहे याचा विचार तो करणार नाही. अपैशून्य म्हणजे असं असतं. किंवा नाना बुडतया ते सकरणू नपुंसे अंतजीव की ब्राह्मणू काढूनी राखे प्राणू हेची जाणे. किंवा पाण्यामध्ये एखादा व्यक्ती बुडतोय, पोहणारा वाचू शकणारा एक व्यक्ती तिथं आला, त्याने बुडताना त्या व्यक्तीला पाहिलं, मग तो कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी पाहिलं नाही, तो अंत्यज आहे की ब्राह्मण आहे. त्यांनी बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचं काम केलं. या सगळ्या दृष्टांतांनी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे अज्ञान प्रमादादिकी, अज्ञानामुळे चुकींमुळे प्रारब्धामुळे जो दुःखी कष्टी झालेला आहे, अशा दुःखी कष्टी व्यक्तीला आपल्या गुणवत्तेने दुःखातून कष्टातून बाहेर काढण्याचं जे कर्म किंवा जी वृत्ती, त्याच वृत्तीला अपैशून्यत्व म्हणावं. अपैशून्य हा एक गुण सांगितलेला आहे. अशी सगळी गुणवत्ता ब्राह्मणाच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि दशरथ राजाच्या राजवटीमध्ये अयोध्येमध्ये असलेल्या ब्राह्मणांच्या ठिकाणी हे सगळे गुण त्या ठिकाणी होते. तस्याम पुर्याम अयोध्यायाम वेदवित् सर्वसंग्रहः दीर्घदर्शी महातेजा पौरजान पदप्रियः. त्या अयोध्येचं शासन करणारा तो दशरथ राजा कसा आहे, तो पुत्रवत आपल्या प्रजेचं पालन करणारा आहे, दीर्घदर्शी आहे, जवळच्या फायद्यापेक्षाही दूरवरचं नुकसान फार घातक असतं. तो अगदी दूरदर्शी होता. आपलं चांगलं वाईट त्याला नेमकेपणाने कळत होतं. इक्ष्वाकूणाम अतिरथो, तो कसा होता, अतिरथी होता. अतिरथी कोणाला म्हणावं तर 10,000 रथींशी युद्ध करणारा जो एकदाच 10,000 रथींशी युद्ध करणारा जो योद्धा, त्या योद्ध्याला अतिरथी म्हणलेले. राजा दशरथ हा अतिरथी होता, यज्ञयाग करणारा होता, धर्माने वागणारा होता, अत्यंत बलवान, अत्यंत धार्मिक, अत्यंत जितेंद्रिय असा, सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध असणारा असा, शत्रुहीन असा, उत्तम अशा मित्रांनी युक्त असा, इंद्रिय विजयी, कुबेरासारखा धनसंग्रह करणारा, इंद्रासारखा वस्तू संग्रह करणारा असा हा दशरथ राजा आहे. इक्ष्वाकू कुलकीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण, त्या नगरीचे करीतो रक्षण, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्यदशा संगरी. तो घरी कसा आहे म्हणे, घरी चंद्रासारखा आहे. सिंहासनावरती असताना तो इंद्रासारखा शोभायचा, घरी असताना चंद्रासारखा शोभायचा, सभेमध्ये इंद्रासारखा शोभायचा,
आणि सूर्य जसा आकाशामध्ये तळपायचा तसा तो आपल्या तेजाने सगळ्या अयोध्यावासी लोकांना प्रभावित करायचा. तेन सत्याभिसंदेन त्रिवर्गमनितुष्टिता पालितास पुरी श्रेष्ठा इंद्रेणेवामरावती तस्मिन् पुरवरे हृष्टा धर्मात्मानो बहुश्रुताः नरास्तुष्टा धनैस्वैस्वैः अलुब्धाः सत्यवादिनः. यथा राजा तथा प्रजा. हा स्वतः धार्मिक सत्शील सदाचारी भगवत भक्त असल्यामुळे राजाची प्रजा सुद्धा तशीच होती, धार्मिक अशी, उत्तम श्रवण केलेली, निर्लोभी, सत्यवादी आणि आहे त्या परिस्थितीत समाधानाने राहणारी. राजाच्या राज्यामध्ये असं कोणाचंही कुटुंब नव्हतं की ज्या घरी, ज्या कुटुंबामध्ये धनाचा अभाव असेल, धान्याचा अभाव असेल. धनाचा धान्याचा अभाव असणारं एकही कुटुंब, ज्ञानाचा अभाव असणारं एकही कुटुंब दशरथ राजाच्या राजवटीमध्ये अयोध्येमध्ये नव्हतं. कामी वा न कदर्यो वा नृशंसः पुरुषः क्वचित द्रष्टुम शक्यम अयोध्यायां ना विद्वान न च नास्तिकः. बघा, त्या अयोध्येमध्ये कोणी कामी नव्हतं, कोणी कृपण नव्हतं, कोणी क्रूर नव्हतं, कोणी मूर्ख नव्हतं, कोणी नास्तिक नव्हतं. आणि भगवंताची उपासना न करणारं, वेदाचं प्रामाण्य न मानणारा असा कोणीही दशरथ राजाच्या राजवटीमध्ये नव्हता. सगळे धार्मिक आहेत, धर्माने वागणारे आहेत, स्वकर्माचं अनुष्ठान करणारे आहेत. ना कुंडली म्हणजे कानामध्ये कुंडल नसलेला एकही व्यक्ती नव्हता. सगळ्यांच्या कानामध्ये कुंडल आहेत. ना कुंडली ना मुकुटी, ना मुकुटी म्हणजे डोक्यावरती मुकुट नसणारा एकही व्यक्ती दशरथ राजाच्या राजवटीमध्ये नव्हता. ना स्रग्वी नाल्पभोगवान, दरिद्री कोणी नव्हता. ना मृष्टो ना लिप्तांगो ना सुगंधश्च विद्यते. उत्तम भोग सामग्री नसलेला कोणीही व्यक्ती नव्हता. सगळ्यांकडे आधी उत्तम सर्व भोग वस्तूंचा संग्रह होता. ना मृष्टभोजी म्हणजे अपवित्र असं असंस्कारित अन्न खाणारा दशरथ राजाच्या राजवटीमध्ये कोणी नव्हता. प्रत्येक जण अन्न जो सेवन करायचा, प्रत्येक जण अन्न संस्कारित असंच सेवन करायचा. ना दाता नाप्यनगन न आदाता म्हणजे दान न देणारा कोणी नव्हता. सगळ्यांच्या ठिकाणी दानवृत्ती होती. न हस्ता भरणो वापी म्हणजे दाग दागिन्यांनी सुसज्जित नसलेला. सगळ्या लोकांच्या अंगावरती दाग दागिने आहेत. पुरुषांच्या अंगावरती आहेत, स्त्रियांच्या अंगावरती आहेत. न अनाहिताग्निही अग्नीची उपासना न करणारा. न अयजवा यज्ञयाग न करणारा. क्षुद्र विचार करणारा, चोरी करणारा, अग्नीची उपासना न करणारा, यज्ञयाग न करणारा असा कोणी नाही. सगळे अग्नी उपासक आहेत, सगळे यज्ञयाग करणारे आहेत. क्षुद्र विचार करणारा कोणी नाही, चोर कोणी नाही. राजाच्या राज्यामध्ये कुठेही अनैतिक असं वर्तन होत नाही, संकर कुठेही होत नाही, आंतरजातीय विवाह कुठेही होत नाही. स्वकर्म निरता नित्यम ब्राह्मणा विजतेंद्रियाः.
स्वकर्मामध्ये रममाण असणारे असे ब्राह्मण आहेत. दानशील असे क्षत्रिय आहेत. युद्धामध्ये शत्रूला पाठ न दाखवणारे क्षत्रिय आहेत. त्याचप्रमाणे दीर्घायुषो नरा सर्वे धर्मम सत्यंच संश्रिताः. सगळ्यांना दीर्घायुष्य दशरथ राजाच्या राजवटीमध्ये प्राप्त होतो आहे आणि सगळ्यांना पुत्र पौत्र म्हणजे मुलगा असेल, नातू असेल, पणतू असेल, खापर पणतू असेल, सगळ्यांना दीर्घायुष्य होतं. अशा या सुंदर अशा अयोध्येमध्ये हा दशरथ राजा अशा या धार्मिक लोकांचं परिपालन तो दशरथ राजा करतोय. राजाचे मंत्री कसे होते, मंत्र्यांचं वर्णन केलेलं आहे. राजाचे प्रमुख 8 मंत्री होते. अष्टो बभूव वीरस्य तस्यामात्या यशस्विनः शुचयश्चानुरुक्ताश्च राजकृत्येषु नित्यशः. शुद्ध आचरण करणारे, शुद्ध विचार करणारे, देशाविषयी, धर्माविषयी, राजाविषयी नितांत श्रद्धा असणारे असे सगळे या दशरथ राजाचे मंत्री आहेत. प्रमुख 8 मंत्री होते. त्या मंत्र्यांची नावं अशी होती. दृष्टिर जयंतो विजयः, सुराष्ट्रो राष्ट्रवर्धनः, अकोपो धर्मपालश्च, सुमंत्रश्चाष्टमोऽर्थवित्. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल आणि सगळ्यात श्रेष्ठ महामंत्री ज्याला आपण म्हणतो प्रधानमंत्री. प्रधानमंत्री कोण आहे तर त्या प्रधानमंत्र्याचं नाव आहे सुमंत्र. अशा 8 मंत्र्यांनी युक्त असं या दशरथ राजाचं राज्य आहे. मंत्र्याचे काही गुण सांगितलेले आहेत शास्त्राने. धैर्य, स्थिरबुद्धी, निष्ठा, सहनशीलता, हिम्मत आणि पराक्रम हे मंत्र्यांचे गुण सांगितलेले आहेत. एखाद्या राज्याचा विकास किंवा एखाद्या राज्याचा उत्कर्ष हा मंत्र्यांवरती अवलंबून असतो आणि एखाद्या राज्याचा ऱ्हास सुद्धा मंत्र्यांमुळेच होतो. सखिं सखा साधुन शास्तियो दीपम हितान्नय संशृणुते सखिं प्रभुः सदानुकूलेषु हि कुर्वते रतिं नृपेषु व मातेषु च सर्वसंपदः. राजा आणि मंत्रीगण यांच्यामध्ये परस्परांच्या विषयी जर अनुकूलता असेल, यांच्यामध्ये जर परस्परांच्या विषयी प्रेम असेल तरच ते राज्य समृद्धीला जातं. आणि ह्या उलट ज्या राज्याचे मंत्री भ्रष्ट असतात ते राज्य नष्ट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे अतिशय धार्मिक असे, शुद्ध विचार करणारे, शुद्ध आचार करणारे, धैर्यवान असे, स्थिरबुद्धी असणारे असे, चंचल बुद्धी नसलेले, हे करावं की ते करावं, हे करायला लागलं तर ते केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं, ते करायला लागलं तर हे का सोडलं, हे असे चंचल वृत्तीचे, बुद्धीचे नसलेले, राजावरती, देशावरती, राष्ट्रावरती नितांत प्रेम करणारे, सहनशील असे, हिम्मतवान आणि पराक्रमी, राजाच्या हिताचं काहीही न घाबरता राजाला त्याच्या हिताचं सांगणारे, तोंडावर राजाची स्तुती न करता म्हणजे त्याची हुजरेगिरी
त्याची हंजी न करता जर तो चुकला तर त्याची चूक सुद्धा शब्दांमध्ये न घाबरता सांगणारे असे मंत्री या दशरथ राजाचे होते. राजाच्या सोबत झालेली त्यांची मंत्रणा ही कधीही बाहेर पडायची नाही. जोपर्यंत कोणती गोष्ट घडून यायची नाही तोपर्यंत राजाने आणि त्या मंत्र्यांनी काय विचार विनिमय केला हे कोणालाही कळायचं नाही. मग झाल्यावरतीच कळायचं की ठरवून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. कारण बघा, एखादं चांगलं कार्य होण्याकरता त्या कार्याच्या पूर्ततेकरता जे विचार विनिमय झालेले असतात ते विचार विनिमय गुप्त राहणं फार गरजेचं असतं. अशा पद्धतीचे साम दाम दंड भेद या चारही उपायांचा अवलंब करून शत्रूला वश करणारे दशरथ राजाचे हे सगळे मंत्रीगण होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी या दशरथ राजाला गुप्तहेरांच्या माध्यमाने नेहमी कळायच्या. गुप्तहेर हे राजाचे डोळे सांगितलेले आहेत. गुप्तहेरांच्या माध्यमाने दुसऱ्या राज्यांमध्ये घडणाऱ्या घडामोडी तो राजा जाणू शकत असतो. आणि म्हणून ही गुप्तहेरांची जी यंत्रणा आहे ती फार सक्षम असली पाहिजे. राजाची यंत्रणा तशी होती. म्हणजे अयोध्येमध्ये घडणाऱ्या घडामोडी कोणाला कळायच्या नाहीत, त्या गुप्तच राहायच्या. परंतु दुसरीकडे काय घडतं आहे हे राजाला बरोबर कळायचं. असं हे मोठ्या धर्माचं या दशरथ राजाचं राज्य चालू आहे. सगळी सुखसंपदा राजाच्या समोर हात जोडून उभे आहे. फक्त एकच दुःखाची गोष्ट आहे, म्हणजे ह्या समृद्ध राज्याचा भोग घेणारा वारस राजाला नव्हता, राजाला पुत्र नव्हता. ज्यावेळेस रामाचा जन्म झाला त्यावेळी दशरथ राजाचं वय किती होतं पुढे त्याचा उल्लेख आहे. 60,000 वर्षाचं आयुष्य दशरथ राजाचं होतं. तेव्हा तो अतिवृद्ध झालेला होता. आणि म्हणून आपल्या पश्चात या समृद्ध अशा अयोध्येचं शासन करणारा कोणीतरी आपला वारसदार पाहिजे याचा तो विचार करत होता. आणि त्याकरता ज्या प्रमुख 8 मंत्र्यांचा मी उल्लेख केला, या मंत्र्याशिवाय राजाचे काही प्रमुख ऋषी हे सुद्धा मंत्री होते. वसिष्ठो वामदेवश्च मंत्रिणश्च तथा परे. वसिष्ठ वामदेव हे राजाचे मंत्रीच होते. त्याचप्रमाणे हे राजाचे ऋत्विज सुद्धा होते, राजाचे पुरोहित सुद्धा होते. त्याचप्रमाणे सुयज्ञ असतील, जाबाली असतील, कश्यप असतील, गौतम असतील, मार्कंडेय असतील, दीर्घायू असतील, कात्यायन असतील, एतेर ब्रह्मर्षिभिर्नित्य अमृत्विजस्तस्य पौर्वकाः. हे सगळे ऋषी राजाचे मंत्री आणि हेच सगळे ऋषी राजाचे ऋत्विज पुरोहित सुद्धा होते. हजारो वर्षांचा काळ लोटला तरी आपल्याला पुत्र संतती होत नव्हती, राजाला झालेली नव्हती. पुत्र संतती होण्याकरता राजा नेहमी प्रयत्नशील होता. अनेक उपाय केले, नवस सायास केले, परंतु राजाला काही संतती होत नव्हती. राजाच्या 3 पत्न्या आहेत, तशा 300 पत्न्यांचा उल्लेख आहे.
परंतु प्रमुख 3 होत्या. ज्येष्ठ पत्नीचं नाव आहे कौसल्या, मग आहे सुमित्रा आणि मग आहे कैकेयी. पुत्र संततीच्या अभावी हा दशरथ राजा अतिशय चिंताग्रस्त होता आणि एक दिवस आपल्या सगळ्या ऋत्विजांना गुरुजनांना राजाने बोलवलं आणि त्या सगळ्यांच्या समोर पुत्रप्राप्ती करता अश्वमेध यज्ञ करण्याचा विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे आणि त्या विचाराच्या संबंधी तुम्ही मला काहीतरी मार्गदर्शन करा. पुत्रसंततीच्या प्राप्तीकरता मी काय केलं पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शन तुम्ही मला करा. अश्वमेध यज्ञ कशा पद्धतीने आपल्याला संपन्न करता येईल याचं तुम्ही मला मार्गदर्शन करा अशी प्रार्थना राजाने वसिष्ठांच्या सह त्या सगळ्या ऋत्विजांना मंत्र्यांना केली. या सगळ्यांनी अनुमोदन दिलं. म्हणे हो राजा, जर तू यज्ञाच्या द्वारे भगवंताची आराधना केलीस तर त्या यज्ञाच्या योगाने परमात्मा तुझ्यावरती संतुष्ट होईल आणि भगवंताच्या आशीर्वादाने तुला अवश्यमेव पुत्र संतती होईल. परंतु राजा, तो यज्ञ यथासांग झाला पाहिजे, विद्युक्त झाला पाहिजे. विधिहीनस्य यज्ञस्य सद्यः कर्ता विनश्यति. कारण जे यज्ञकर्म यथासांग विद्युक्त पद्धतीने होत नाही त्या यज्ञाचं फळ सुद्धा मिळत नाही. आणि एखाद्या पुण्यकर्मामध्ये, यज्ञकर्मामध्ये, सत्कर्मामध्ये आड येणारे दुष्ट दुराचारी राक्षस लोक असतात. जर तुला यज्ञाच्या योगाने पुत्रसंतती प्राप्त करायची असेल तर तो यज्ञ यथासांग विद्युक्त कसा होईल याच्याकरता तुला अधिकारी अशा ऋत्विजांची योजना करावी लागेल आणि त्याचबरोबर त्या यज्ञाच्या रक्षणाकरता म्हणून पराक्रमी अशा वीरांचीही योजना तुला करावी लागेल. त्याप्रमाणे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचं स्थान ते निवडण्यात आलं. ती यज्ञाची भूमी ती सोन्याच्या नांगराने नांगरण्यात आली. तिथे यज्ञशाळेची निर्मिती झाली, निरनिराळ्या कुंडांची निर्मिती झाली. वसिष्ठ वामदेवांसारख्या ऋत्विजांना निमंत्रण देण्यात आलं. त्या अश्वमेध यज्ञाचा घोडा तो सोडण्यात आला. कारण अश्वमेध यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजालाच करता येतो. अश्वमेध यज्ञ करण्याच्या पूर्वी त्या अश्वमेध यज्ञाकरता सगळ्या क्षत्रिय समुदायाचं अनुमोदन लागतं. मग काही लोक प्रेमाखातर अनुमोदन देतात, काही लोक नातं पाहून अनुमोदन देतात, तर काही लोकांचं अनुमोदन बळाने त्यांचा पराभव करून त्यांना आपला मांडलिक करून बळाने त्यांच्याकडून कोश घेऊन कर घेऊन त्यांचं अनुमोदन घ्यावं लागतं. त्याप्रमाणे दशरथ राजाने या अश्वमेध यज्ञाचा घोडा सगळीकडे सोडला आणि सगळ्या भारताचा पुन्हा एकदा तो सम्राट झाला. सुमंत्र नावाचा तो जो दशरथाचा प्रमुख मंत्री होता, त्या मंत्र्याने एक दशरथ राजाला सल्ला दिला. म्हणे या यज्ञाकरता वसिष्ठ वामदेवांसारखे मार्कंडेयांसारखे अधिकारी ऋषी आलेत, परंतु त्याचबरोबर ह्या यज्ञामध्ये ऋष्यशृंग ऋषींचं आसन सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. विभांडक नावाच्या ऋषींपासून या ऋष्यशृंग ऋषींचा जन्म झालेला होता. हे विभांडक ऋषी
कश्यप नावाच्या प्रजापतीचे पुत्र होते आणि या विभांडक ऋषींपासून या ऋष्यशृंग ऋषींचा जो जन्म झाला तो एका हरणीपासून जन्म झालेला होता आणि यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही स्त्रीच पाहिलेली नव्हती. कारण हरणीच्या रूपामध्ये असलेल्या अप्सरेच्या सौंदर्याला भुलून विभांडक ऋषींपासून ऋष्यशृंग ऋषींचा जन्म झाला. मग जी चूक आपल्याकडून झाली ती चूक आपल्या मुलाकडून होऊ नये. स्त्री मोहाने मोहित होऊन तो तपापासून दूर जाऊ नये याकरता विभांडक ऋषींनी ऋष्यशृंगांना आपल्या आयुष्यामध्ये स्त्री सुद्धा दाखवलेली नव्हती. दशरथ राजाचा रोमपाद नावाचा एक मित्र होता. या रोमपाद राजाच्या राज्यामध्ये काही अधर्म कृत्यामुळे दुष्काळ पडलेला होता आणि इंद्राने रोमपाद राजाला सांगितलं म्हणे चालत चालत ऋष्यशृंग ऋषी जेव्हा तपस्वी पुण्यशील असे पुण्यवान असे ऋष्यशृंग ऋषी जेव्हा चालत चालत तुझ्या राज्यामध्ये येतील तेव्हाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. दशरथ राजाला इथे तसा उल्लेख नाही परंतु अन्यत्र उल्लेख आहे. दशरथ राजाला शांता नावाची एक मुलगी होती. ही शांता नावाची मुलगी दशरथ राजाने त्या रोमपाद नावाच्या राजाला दत्तक दिलेली होती. राजाला मुली होत्या, पुत्र संतती नव्हती. तेव्हा त्या ऋष्यशृंग ऋषींशिवाय यज्ञ सफल होणार नाही असं त्या सुमंत्राने आणि वसिष्ठांनीही राजाला सांगितलं. मग आता त्या ऋष्यशृंगांना आणायचं कसं? भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी विस्ताराने वर्णन केलेलं आहे की या विभांडक ऋषींना या ऋष्यशृंग ऋषींना यांनी आयुष्यामध्ये स्त्रीच पाहिलेली नव्हती. त्यामुळे स्त्री पुरुष भेदही त्यांना माहीत नव्हता. राजाने या ऋष्यशृंग ऋषींच्या आश्रमामध्ये पहिल्यांदा काही गणिका वेश्या पाठवल्या. त्या ऋषींच्या सोबत राहिल्या. आता ऋषींना वाटत होतं की ते कोणी तपस्वीच ऋषीच आहेत म्हणून ते त्याचं आदरातिथ्य वगैरे करायचे आणि मग त्यांची मैत्री झाली. मग ती मैत्री हळूहळू हळूहळू वाढू लागली. त्या साहचर्याचा एकत्र राहण्याचा परिणाम आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीतरी फरक आहे हे ऋषींना जाणवू लागलं. आणि मग हा फरक जाणवल्यानंतर मग त्या असलेल्या फरकाचा जो परिणाम त्या परिणामाने त्यांच्याविषयी आकर्षणाची वृत्ती स्त्रियांच्या विषयी आकर्षणाची वृत्ती त्या ऋष्यशृंग ऋषींच्या मनामध्ये दशरथ राजाला ही वृत्ती निर्माण करावी लागली. आणि मग ही वृत्ती निर्माण केल्यानंतर मग स्त्रीच्या विषयी प्रेमभावना निर्माण झाल्यानंतर मग ही शांता नावाची कन्या त्यांना देऊन मग त्यांना आपला जावई करून मग त्यांना यज्ञाकरता म्हणून अयोध्येमध्ये आणण्यात आलं. एवढा मोठा खटाटोप दशरथ राजाने केला. आणि मग ते ऋष्यशृंग ऋषी आले. रोमपाद राजाच्या राज्यामधून येऊन तिथे सुद्धा त्यांनी त्यांच्या येण्याने पाऊस वगैरे पडला. ते सुद्धा सगळे सुखी समाधानी लोक तिथलेही झाले. अयोध्येमध्ये आले. वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ऋष्यशृंग ऋषींच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा तो अश्वमेध यज्ञ संपन्न झाला. आणि त्या अश्वमेध यज्ञानंतर दशरथ राजाने त्या यज्ञाकरता आलेल्या सगळ्या ऋत्विजांना दक्षिणा दिल्याचा उल्लेख आहे.
मग ही दक्षिणा कशी दिली तर या दक्षिणेमध्ये आता बघा यज्ञामध्ये 16 ऋत्विज महत्त्वाचे असतात. 16 ऋत्विजांच्या योगाने तो यज्ञ होतो. त्याच्यामध्ये 4 वेदाचे प्रमुख 4 ऋग्वेदाचा होता, यजुर्वेदाचा अध्वर्यू, सामवेदाचा उद्गाता आणि अथर्ववेदाचा ब्रह्मा, मुख्य असे 4 आणि प्रत्येकाला सहाय्यक आणखीन 3 अशा पद्धतीने 4 चौक 16. याच्यामध्ये उद्गात्रेतु तथे दोचिम दक्षिणेशा विनिर्मिता अश्वमेधे महायज्ञे स्वयंभू विहिते पुरा कृतुम समाप्यतु तदा न्यायतः पुरुषर्षभः ऋत्विग्भ्यो हि ददो राजा धरामताम कुलवर्धनः. या यज्ञामध्ये प्राचीन होत्रे ददौ राजा, होत्याला दशरथ राजाने पूर्व दिशेचं सगळं आपलं राज्य देऊन टाकलं. अध्वर्येवे प्रतिचिंतू, अध्वर्यूला पश्चिमेचं राज्य देऊन टाकलं. त्याचप्रमाणे उद्गात्रेतु तथे दोचिम, उद्गात्याला उत्तरेचं राज्य देण्यात आलं आणि उद्गातेतु तथोदीचीम दक्षिणेशा विनिर्मिता, उत्तर दिशेचं राज्य हे प्राचीन होत्रे, पूर्वेचं होत्याला दिशम स्वकुलवर्धनः, अध्वर्यवे प्रतीचिम, अध्वर्यूला पश्चिमेचं, ब्रह्माला दक्षिणेचं आणि उद्गात्याला उत्तरेचं राज्य दशरथ राजाने देऊन टाकलं. बाकीच्या ऋत्विजांना सुद्धा भरपूर संपत्ती, दाग दागिने, सोनं नाणं, हिरे जडा हिरे वगैरे सगळं राजाने दिलं. आता ऋत्विजांनी ब्राह्मणांनी ही सगळी दक्षिणा राजाकडून घेतली. यज्ञाची दक्षिणा मिळाल्यानंतर हे सगळे ब्राह्मण राजाला म्हणू लागले की राजा, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला काही राज्य करता येत नाही, प्रजापालन हे काही आमचं काम नाही आणि म्हणून चारीही दिशेचं आम्हाला दिलेलं राज्य तूच आमच्याकडून वापस घे, त्या मोबदल्यामध्ये आम्हाला भरपूर अशी दक्षिणा दे, सोनं नाणं दे. ऋत्विजस्तु ततः सर्वे प्रददुस्सहिता वसु ऋष्यशृंगाय मनये वसिष्ठाय च धीमते ततस्ते न्यायतः कृत्वा प्रतिभागं द्विजोत्तमाः सुप्रीतमनसः सर्वे प्रत्युचिरमुदिता वृषम ततः प्रसर्केभ्यस्तो हिरण्यम सुसमादितः. मग राजाने हजारो लाखो अशा करोडो अशा सुवर्ण मुद्रा मोबदल्यामध्ये दक्षिणेच्या रूपामध्ये पाहिजेल तेवढं सोनं नाणं त्या सगळ्या ऋत्विजांना ब्राह्मणांना देऊन टाकलं. अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला. या अश्वमेध यज्ञानंतर ऋष्यशृंग राजाला म्हणाले की राजा, आता आपण पुत्रकामेष्टी यज्ञ करू. या सगळ्या यज्ञाच्या गोष्टी इकडे अयोध्येमध्ये घडत असताना, हे सगळं यज्ञकर्म त्या अयोध्येमध्ये घडत असताना इकडे देवतेंचं शिष्टमंडळ पृथ्वीला घेऊन भगवंताकडे आली. पहिल्यांदा ब्रह्मदेवांकडे सगळे देव आले आणि रावणापासून राक्षसांपासून आपल्या रक्षणाचा उपाय ब्रह्मदेवांना देवतेंनी विचारला. ब्रह्मदेवांनी सांगितलं की रावणाने माझी तपश्चर्या केली आहे
आणि माझ्याकडून देव, राक्षस, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळ्यांकडून अवध्यत्व त्याने मागून घेतलं. अगदी स्त्री पुरुष सगळ्यांकडून अवध्यत्व त्याने मागून घेतलं. फक्त मनुष्याकडून माझा मृत्यू होऊ नये हा वर काही त्याने मला मागितलेला नाही. आणि म्हणून रावणाचा मृत्यू हा मनुष्याकरवीच होणार आहे. भगवान परमात्मा मनुष्याच्या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतार घेईल. मनुष्य रूपाने भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर भगवंताला साह्यभूत होण्याकरता म्हणून तुम्ही सगळ्यांनी वानरांचं, अस्वलांचं रूप घेऊन भगवंताला साह्य करायचं आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवांच्या आज्ञेने निरनिराळ्या अप्सरेंपासून पराक्रमी अशा या सर्व देवता ज्या आहेत या अस्वलांच्या रूपामध्ये, वानरांच्या, माकडांच्या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेल्या आहेत. या सगळ्या घडामोडी स्वर्गामध्ये त्या ठिकाणी घडत होत्या. भगवंतानीही आकाशवाणीने तिथे सगळ्यांना आश्वस्त केलं की मी लवकरात लवकर अवतार घेईन. ऋष्यशृंग महामुनींनी पुत्रकामिष्टी यज्ञही त्या ठिकाणी संपन्न केला आणि श्रद्धापूर्वक केलेल्या त्या यज्ञाचा परिणाम म्हणून त्या यज्ञकुंडाच्या ठिकाणी साक्षात अग्निनारायण त्या ठिकाणी प्रकट झाला. तो अग्नी कसा होता? सप्तहस्तः चतुशृंगः. सप्तहस्तश्चतुशृंग सप्तजिह्वो द्विशीर्षकः. त्या अग्नीला 7 हात आहेत, 4 डोक्यावरती शिंग आहेत. सप्तहस्तश्चतुशृंगः सप्तजिह्वो, त्याला 7 जिभा आहेत, 2 डोकी आहेत, त्रिपात, 3 पाय आहेत, प्रसन्न वदनः. मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो मोहोजसः. तो कशावरती आरूढ आहे? तर मेंढ्यावरती तो आरूढ आहे. जटा त्याच्या बांधलेल्या आहेत, गौर त्याचा वर्ण आहे. मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो मोहोजसः. धूम्रध्वजो, त्या अग्नीच्या वाहनावरती वर उभा असलेला एक झेंडा आहे. तो झेंडा कशाचा आहे? तर धूम्रवर्ण, धुराचा तो झेंडा आहे. असा साक्षात अग्निनारायण हातामध्ये पायस घेऊन तिथे प्रकट झाला आणि दशरथ राजाला म्हणतो की दशरथा, भगवंताच्या आज्ञेने तुला यज्ञाचा प्रसाद देण्याकरता मी प्रकट झालेलो आहे. या प्रसादाच्या सेवनाच्या योगाने भगवान परमात्मा साक्षात साक्षात 4 रूपांमध्ये तुझ्या घरी प्रकट होणार आहे. अग्निनारायणाने दशरथ राजाला सांगितलं आणि दशरथ राजाच्या स्वाधीन तो प्रसाद अग्निनारायणाने दशरथ राजाच्या स्वाधीन केला. तो प्रसाद घेऊन हा दशरथ राजा हा आपल्या पत्न्यांच्या महालांमध्ये आला. त्या यज्ञाचा थोडासा भाग दशरथ राजाने पहिल्यांदा कौसल्याला दिला, त्यानंतर थोडासा भाग सुमित्रेला दिला, त्यानंतर थोडासा भाग परत कैकेयीला दिला आणि थोडा आणखीन शिल्लक राहिलेला भाग हा त्या कौसल्याच्या इच्छेने आणि सुमित्रेच्या, कैकेयीच्या इच्छेने परत एकदा सुमित्रेला दिला. कौसल्यायै नरपतिः पायसार्धं ददौ तदा अर्धादर्धं ददौ चापि सुमित्रायै नराधिपः कैकेय्येच्या विशाष्टार्धं ददौ पुत्रार्थकारणात् प्रददौ चावशिष्टार्थं पायसस्यामृतोपमम् अनुचित्य सुमित्रायै पुनरेव महापतिः
एवं तासाम ददौ राजा भार्याणाम पायसम पृथक, असंही इथे वर्णन आहे. काही रामायणांमध्ये असा उल्लेख आहे की दशरथ राजाने त्या प्रसादाचे 2 भाग केले. एक भाग कौसल्येला दिला आणि एक भाग सुमित्रेला दिला, एक भाग कैकेयीला दिला. तेवढ्यात सुमित्रेने प्रसादाची याचना केली म्हणून कौसल्येने आपला अर्धा भाग तिला दिला आणि सुमित्रेने आपला अर्धा भाग दिला, असं काही रामायणांमध्ये वर्णन आहे. तर काही रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. 3ही पत्न्यांना नाथमहाराजांनी वर्णन केले की दशरथ राजाने प्रसाद दिला, परंतु कैकेयीचा जो प्रसाद होता तो घारीने पळवला आणि तो अंजनीच्या अंजुलीमध्ये, हातामध्ये त्या घारीने टाकला. तिने तो सेवन केला, ज्याचा परिणाम म्हणून अंजनीपासून मारुतीरायांचा जन्म झालेला आहे. आता कैकेयीला प्रसादच शिल्लक राहिला नाही म्हणून परत कौसल्येने आणि सुमित्रेने थोडा प्रसाद आपापला दिला, असं वर्णन काही रामायणांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. राजाने आपल्या सर्व पत्न्यांना हा प्रसाद जो आहे हा त्या ठिकाणी दिला आणि ह्या प्रसादाचं सेवन अग्निनारायणाच्या कृपेने, ब्राह्मणांच्या आशीर्वादाचा परिणाम म्हणून यथावकाश राजापासून या सर्व पत्न्यांना गर्भ राहिला. आपल्या सर्व पत्न्या गर्भवती आहेत हे कळाल्यानंतर दशरथ राजाने आपल्या सर्व पत्न्यांचे गर्भसंस्कार त्या ठिकाणी संपन्न केले. संस्कारांचं अतिशय महत्त्व शास्त्राने सांगितलेले. कारण थोरवी मिळण्याकरता, मोठं होण्याकरता सुसंस्कारित असावं लागतं आणि संस्कारांशिवाय व्यक्ती सुसंस्कारित होत नाही. संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. एखाद्या स्त्रीला गर्भ राहिल्यानंतर, गर्भनिदान झाल्यानंतर पहिला जो संस्कार केला जातो त्या संस्काराचं नाव आहे पुंसवन. बलवान संतती होण्याकरता म्हणून हा पुंसवन संस्कार करायला पाहिजे 3ऱ्या महिन्यामध्ये. त्यानंतर अनवलोभन, म्हणजे हा अनवलोभन संस्कार ह्याकरता केला जातो कारण त्या गर्भाचं पतन होऊ नये म्हणून, गर्भपात होऊ नये म्हणून अनवलोभन संस्कार केला जातो. आणि गर्भवती स्त्रीची जी मानसिक स्थिती असते ती नाजूक असते, तिच्या मनावर कोणते आघात होऊ नयेत, ती सुदृढ असावी, ह्याकरता तो जो संस्कार केला जातो त्या संस्काराचं नाव आहे सीमंतोन्नयन. त्याचप्रमाणे विष्णू बली असे हे सगळे संस्कार दशरथ राजाने त्या ठिकाणी संपन्न केले. ततस्तु राजा प्रतिवीक्षता स्त्रियः प्ररूर गर्भा प्रतिलब्ध मानसः बभूव दृष्ट्वस्त्रिदिवो यथा हरिः सुरेंद्र सिद्धर्षि गणाभिपूजितः पुत्रत्वं तु गते विष्णोराज्ञस्तत्य महात्मनः उवाच देवता सर्वा स्वयंवर भगवानदम् निवृत्ते तु क्रतो तस्मिन् हयमेदे महात्मनः प्रतिगृह्यामराभागन् प्रतिजग्मुर यथाभुगम्. आता राजाच्या सर्व पत्न्यांचे हे गर्भसंस्कार संपन्न झाले आणि हे सगळे गर्भसंस्कार संपन्न करून शांतेला घेऊन ऋष्यशृंग आपल्या स्थानी निघून गेले. सगळे ब्राह्मण ऋत्विज आपापल्या स्थानी निघून गेले आणि गतेषु पृथ्वीशेषु राजा दशरथ पुनः या यज्ञाच्या निमित्ताने
जे जे राजे महाराजे आलेले होते हे सगळे आपापल्या राज्याला निघून गेले आणि यथावकाश कौसल्याचा प्रसूती काळ जो आहे त्या ठिकाणी जवळ आला. तो काळ कसा होता लवकुश त्याचं वर्णन करतात. ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययुः ततश्च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ नक्षत्रे दितिदेवत्ये सोच्य संस्थेषु पंचसु ग्रहेषु कर्कटे लग्ने वाक्पता बिंदुना सह प्रोद्यमाने जगन्नाथं सर्वलोक नमस्कृतं कौसल्या जनयत रामं दिव्यलक्षण संयुतं. सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. लवकुश वर्णन करतात की यज्ञ संपन्न झाल्यानंतर बरोबर 1 वर्षाने 6 ऋतू गेल्यावर 2 महिन्याचा एक ऋतू असतो. यज्ञ संपन्न झाल्यानंतर बरोबर 6 ऋतू गेल्यावर भगवान परमात्मा पहिल्यांदा कौसल्येपासून कौसल्यानंदनाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे. भगवान परमात्मा ज्या काळी प्रकट झाला तो काळ कसा होता. नक्षत्रे दितिदेवत्ये स्वोच्च संस्थेषु पंचसु. पुनर्वसू नावाचं नक्षत्र आहे. पुनर्वसू नक्षत्रावरती भगवंताचं जनन झाले. कर्क लग्न होतं आणि चैत्र मास आहे. नवमी तिथी आहे. चैत्र महिना मधुमासे सिते पक्षे. मधुमास म्हणजे चैत्र मास आहे. शुक्ल पक्ष आहे. नवमी तिथी आहे. पुनर्वसू नक्षत्र आहे. मेषम पूषणी संप्राप्ते. दुपारचे 12 वाजलेले आहेत. अभिजित मुहूर्त आहे आणि अशा त्या मंगल प्रसंगी कौसल्याच्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रकट झाला. सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. कौसल्याच्या ठिकाणी भगवंताचं जनन झालं. कौसल्य शिजुवेतेन पुत्रेणामित तेजसा यथा वरेण देवानां अदितिर्वज्रपारेण भरतो नाम कैकेय्यां जज्ञे सत्यपराक्रमः साक्षात विष्णोश्चतुर्भागः सर्वैः समदितो गुणैः. त्यानंतर कैकेयीपासून भरताचा जन्म झाला. आता लक्ष्मण शत्रुघ्नौ सुमित्रा जनयत सुतौ वीरौ सर्वास्त्र कुशलौ विष्णोरर्धसमन्वितौ. आणि सुमित्रेला यमल म्हणजे जुळ झालं. शत्रुघ्नाचा आणि लक्ष्मणाचा सुमित्रेपासून जन्म झाला. नावांचा उल्लेख तिथे केलेला आहे परंतु नामकरण संस्कार पुढे संपन्न होणार. कौसल्याला अतिशय सर्वगुण संपन्न असा एक मुलगा झाला. कैकेयीला एक मुलगा झाला आणि सुमित्रेला मात्र जुळं झालं. राजा दशरथाला पुत्रप्राप्तीची खबर कळाली आणि पुत्रप्राप्तीची ती वार्ता कळाल्याबरोबर त्याला अतिशय आनंद झाला. राजा दशरथाच्या पुत्रप्राप्तीचा आनंद सगळ्या अयोध्यावासी लोकांनी साजरा केला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. आपल्या घरांवरती गुढ्या उभारल्या, दाराला तोरणं लावली, घराच्या समोर रांगोळ्या घातल्या, निरनिराळे अलंकार परिधान केले, उत्तमोत्तम अशी बहुमोल वस्त्र
अयोध्यावासी लोकांनी परिधान केली, विविध अशा वाद्यांचा गजर करत अयोध्येमध्ये असलेल्या विविध देवतेंचं पूजन करत त्या अयोध्यावासी लोकांनी भगवान परमात्म्याच्या या प्राकट्याचा महोत्सव त्या अयोध्येमध्ये साजरा केला। दशरथ राजाने वसिष्ठ महामुनींना आमंत्रित केलं, अनेक विद्वान अशा ब्राह्मणांना आमंत्रित केलं आणि त्या ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये आपल्या चारही मुलांचा जातकर्म नावाचा संस्कार संपन्न केला। जन्माला आल्या आल्या त्या बाळावरती जो पहिला संस्कार होतो त्या संस्काराचं नाव आहे जातकर्म संस्कार। हा जातकर्म संस्कार केव्हा करायचा असतो तर आईची आणि बाळाची नाळ तोडायच्या आधी हा जातकर्म संस्कार करायचा असतो। आणि धर्मशास्त्र असं सांगतं, यावन्न छिद्यते नालम तावन्नाप्नोति सूतकम छिन्ने नाले ततः पश्चात सूतकंतु विधीयते। जोपर्यंत आईची आणि बाळाची नाळ तुटत नाही, तोडली जात नाही, तोपर्यंत वृद्धी कधी सुरुवात होत नाही, ज्याला सोयर आपण म्हणतो। एकदा ही नाळ तोडली की मग सोयराचा प्रारंभ होतो। आणि धर्मशास्त्राने असं सांगितलेलं आहे की पुत्रे जाते व्यतिपाते दत्तम भवती चाक्षयम। आपल्या घरी एखादं मूल जन्माला आल्यानंतर जोपर्यंत आईची आणि त्या बाळाची नाळ तोडली जात नाही, जन्माला आल्यापासून ते नाळ तोडेस्तोपर्यंतचा जो काळ असतो तो काळ त्या घरच्या लोकांकरता पर्वकाळ असतो। ह्या काळी त्या वेळेला जे दानधर्म केलं जातं त्या दानधर्माचं पुण्य कधीही संपत नाही, ते अक्षय्य राहतं। पुत्रे जाते व्यतिपाते दत्तम भवती चाक्षयम। याकरता प्रायेयांश्च ददो राजा सूतमागद वंदिनाम ब्राह्मणेभ्यो ददो वित्तम गोधनानी सहस्रशः। अनेक ब्राह्मणांना हजारो गायींचं सालंकृत अशा गायींचं दान दशरथ राजाने केलं, ब्राह्मणांचा सन्मान केला, दानधर्म केला। आपल्या तुरुंगामध्ये असलेल्या बंदीजनांना राजाने त्या प्रीत्यर्थ मुक्त केलं। 10 दिवस झाल्यानंतर 11व्या दिवशी अतित्येकादशाहंतु नामकर्म तथा करोत। वसिष्ठांच्या उपस्थितीमध्ये चारही मुलांचा नामकरण सोहळा संपन्न झाला, बारसं ज्याला आपण म्हणतो। 11व्या दिवशी, 12व्या दिवशी, 18व्या दिवशी बारसं करावं असं सांगितलेलं आहे। उत्तम दिवस, उत्तम नक्षत्र, उत्तम तिथी, उत्तम योगावरती हा नामकरण सोहळा संपन्न करावा अशी शास्त्राची आज्ञा आहे। त्याप्रमाणे 11व्या दिवशी नामकरण संस्कार संपन्न झाला। ज्येष्ठम रामम महात्मानम, सगळ्यांचं मन रमवणारा म्हणून राम। कैकेयीच्या मुलाचं भरत हे नाव आहे। ते भरत का? अध्यात्म रामायणामध्ये असं वर्णन आहे की भरणात भरतो नाम, भरण पोषण करणारा म्हणून भरत। रमन्ते मुनयो यत्र विद्यया ज्ञान विप्लवे। ऋषी मुनी भक्तजन ज्याच्या ठिकाणी रमतात तो राम। भरण पोषण करणारा भरत। लक्ष्मणो लक्षणान्वितम, शुभ लक्षणांनी युक्त असणारा जो तो लक्ष्मण। आणि शत्रुघ्नम शत्रुहंतारम, शत्रूंचं दमन करणारा, शत्रूंना नमवणारा तो शत्रुघ्न। अशा पद्धतीने चारही 3 पत्न्यांपासून झालेल्या चारही मुलांचा नामकरण सोहळा बारसं
ते सुद्धा यथावकाश त्या ठिकाणी संपन्न झालं आणि भगवान परमात्म्याच्या बाललीला सुरू झाली. हळूहळू मासामासाने तो परमात्मा वाढतो आहे. दर महिन्याला ज्या नक्षत्रावरती आपल्या मुलाचा जन्म झालाय त्या नक्षत्रावरती जन्म सोहळा या तीनही पत्न्या आपल्या चारही मुलांचा त्या त्या नक्षत्रावरती जन्म सोहळा करायच्या. त्यानिमित्ताने यज्ञयाग करायचा. शांतीपाठाच्या योगाने ब्राह्मणांकडून त्यांना आशीर्वाद मागून घ्यायच्या. निरनिराळी दानं करावी, धर्म करावा, निरनिराळी व्रत करावी, पूजन करावी. होता होता भगवान परमात्मा आता पालथा पडला. मग तो रांगू लागला. रांगता रांगता दशरथ राजा जर जेवायला बसला असेल तर दशरथाच्या पुढचं ताट रामचंद्रांनी ओढावं. लक्ष्मण हा सदैव रामाच्या सोबत असायचा आणि शत्रुघ्न हा सदैव भरताच्या सोबत असायचा. एक दिवस आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र होता. पौर्णिमा होती. पौर्णिमेचा चंद्र, पूर्ण चंद्र आकाशामध्ये होता आणि रामचंद्रांनी हट्ट केला की मला तो चंद्र पाहिजे. आता चंद्र कसा आणून द्यावा? रामाला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काही राम शांत होत नव्हते. ते रडत होते चंद्र मिळत नाही म्हणून. म्हणे माझ्या हाताला तो चंद्र लागला पाहिजे, ना करावं काय? शेवटी सुमंत्र आला. त्याला एक युक्ती सुचली. त्याने काय केला? आरसा आणला. त्या आरशामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाडलं आणि रामाला म्हणतात त्या चंद्राला आता हात लाव. चंद्राला हात लावायचं ना, त्या आकाशाच्या चंद्राला. ते पहा त्या आरशामध्ये तो आकाशाचा चंद्र आलाय. म्हणे आता त्या चंद्राला तो हात लाव. भगवंताच्या या सुंदर सुंदर बाललीला त्या ठिकाणी चालू होत्या. यथावकाश ते चालू लागले, फिरू लागले. मग चौल झालं, मग उपनयन झालं आणि उपनयनानंतर वसिष्ठांच्या आश्रमामध्ये रामचंद्र गेले आणि गुरुसेवा करून, अग्नीची सेवा करून, सूर्याची सेवा करून काही काळामध्ये सर्व प्रकारच्या विद्या, अन्वीक्षिकी, दंडनीती, तर्कविद्या, अर्थशास्त्र, सर्व प्रकारची वेद, सर्व वेद, वेदांची सर्व अंग, सर्व प्रकारची शास्त्र, सर्व प्रकारची उपवेद, सर्व प्रकारच्या स्मृत्या, 18ही प्रकारच्या विद्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या तिन्ही भावांच्या समवेत आत्मसात केल्या. सर्व प्रकारच्या कला, 64 प्रकारच्या कला त्या सुद्धा आत्मसात केल्या आणि मग अयोध्येमध्ये वापस आले आणि आपल्या मात्या पित्यांची सेवा करू लागले. लक्ष्मणो लक्ष्मी संपन्नो बहिप्राण इवापरः नच तेन विना निद्राम लभते पुरुषोत्तमः. लक्ष्मण नेहमी रामाच्या सोबत असायचा. रामाशिवाय लक्ष्मणाने राहू नये आणि लक्ष्मणाशिवाय रामाला करमू नये. यदा हि हयमारूढ मृगयाम याति राघवः अथैनं पृष्ठतोभ्येति सधनुः परिपालयन. घोड्यावरती बसून शिकार करण्याकरता राम निघाले की लक्ष्मणाने सुद्धा रामाच्या माग माग घोड्यावरती बसून जावं. भरताचं अनुगमन शत्रुघ्नाने करावं. आपल्या वागण्याने, बोलण्याने ते दशरथ राजाला, आपल्या सर्व मातेंना अतिशय आनंद देऊ लागले. आनंदाने आपल्या मुलांच्या सोबत दशरथ राजाच्या सर्व पत्न्यांच्या सह
काळ आनंदाने व्यतीत होत असताना एक दिवस दशरथ राजा सभेमध्ये सिंहासनावरती अधिष्ठित असताना द्वारपालाने वर्दी दिली, वार्ता दिली की विश्वामित्र महामुनी दारावरती आलेले आहेत आणि ते दशरथ राजाला भेटू इच्छितात. महाराज तुम्हाला भेटू इच्छितात. राजाने त्या द्वारपालाला सांगितलं, म्हणे विश्वामित्र महामुनींना तुम्ही अगदी आदराने माझ्याजवळ घेऊन या. विश्वामित्र दशरथ राजाच्या जवळ आले. राजा दशरथाला अतिशय आनंद आला. आपल्या आसनावरून उठून अभ्युत्थान देऊन राजाने विश्वामित्रांचं स्वागत केलं. सिंहासनावरती विश्वामित्रांना बसून अर्घ्यपाद्य उपचारांनी राजाने त्यांचं पूजन केलं आणि विश्वामित्रांनी सुद्धा राजाचं क्षेमकुशल वगैरे विचारलं. राजाने आपलं क्षेमकुशल विश्वामित्रांना सांगितलं आणि विश्वामित्रांशी अतिशय नम्रतेने हा दशरथ राजा त्यांना म्हणतो, यथा मृतस्य संप्राप्तिर यथा वर्ष मनूदके यथा सदृशदारेषु पुत्रजन्मा प्रजस्य वै प्रनष्टस्य यथा लाभो यथा हर्षो महोदयः तथैवागमनं मन्ये स्वागतंते महामुने. म्हणजे एखाद्या मरणासन्न व्यक्तीला अमृत मिळावं, एखाद्या संतती नसणाऱ्या व्यक्तीला अचानक पुत्रलाभ व्हावा, दरिद्री व्यक्तीला अचानक धनलाभ व्हावा, तसं माझं काही पुण्य म्हणून, माझं काही भाग्य म्हणून तुमच्यासारख्या महात्म्याच्या दर्शनाचा लाभ मला घडलेला आहे. संत समागमे सुखांची ते राशी म्हणून पायापाशी सलगी केली. वंदू चरण रज घालू लोटांगण अभयते दान संत देते. जेव्हा व्यक्तीला, मनुष्याला अधिकारी संत महात्म्यांचा सहवास मिळतो तेव्हा त्याचा उत्कर्षाचा काळ हा जवळ आलेला असतो. संतांचे दर्शने साधती साधने तुटती बंधने सहज तेथे एका जनार्दनी संत कृपा दृष्टी पाहता सुलभ सृष्टी सहज होय. संतांच्या दर्शनाने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. संतांच्या सहवासामुळे व्यक्ती निर्दुष्ट होत असतो, तो बंधनमुक्त होत असतो आणि दुर्गतीपासून त्याचं रक्षण होतं आणि सद्गतीचा तो अधिकारी होतो. राजा म्हणतो, आद्य मे सफलम जन्म दीवितंच सुजीवितम. आज माझं जन्म धन्य झाला, आज माझं जीवन सफळ झालं, आज माझ्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार झाला. अद्यनः पितरस्तृप्ताः. आज माझे पितर तृप्त झाले, आज माझं कुळ पवित्र झालं आणि आज माझं जीवन सुद्धा धन्य झालं. म्हणजे तुमच्यासारख्या महात्म्याचं मला दर्शन झालं. यस्मात् विपेंद्र मद्राक्षम सुप्रताभा निशा मम पूर्वम राजर्षी शब्देन तपसा द्योतित प्रभा. आणि म्हणून निसंकोच निशंक तुमच्या येण्याचं कारण तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला वचन देतो की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. आमच्या वंशामध्ये, आमच्या घराण्यामध्ये दोनदा कधी बोललं जात नाही. प्राण गेला तरी दिलेला शब्द पाळला जातो. रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाये मगर बचन न जाय. प्राण गेला तरी चालेल, परंतु आमच्या घराण्यामध्ये दिलेलं वचन कधीही मोडलं जात नाही. आणि म्हणून कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता, कोणताही संकोच न करता तुमच्या येण्याचं प्रयोजन अगदी निशंक तुम्ही मला सांगा.
निसंकोच तुम्ही मला सांगा, अशी प्रार्थना या दशरथ राजाने विश्वामित्र महामुनींना केली. विश्वामित्रांनी राजाचं म्हणणं ऐकलं आणि राजाला म्हणतात की राजा, तुझं वागणं, तुझं बोलणं तुझ्या कुळाला अनुसरूनच आहे. तेव्हा तू जे बोललास ते तुझ्या कुळाला अनुसरूनच बोललास, कीर्तीला अनुसरूनच बोललास. आणि तुला मार्गदर्शन काही सामान्य व्यक्तीचं आहे का? आणि ब्रह्मर्षी वसिष्ठांचं तुला मार्गदर्शन आहे. त्यामुळे तुझं हे बोलणं, माझा आदर सन्मान तुझ्याकडून होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे म्हणे. आणि म्हणूनच मला सुद्धा ही खात्री आहे की माझी जी इच्छा आहे ती माझी इच्छा तुझ्याचकडे पूर्ण होणार आहे, म्हणून मी तुझ्याच जवळ आलेलो आहे. यत्त्वं मे हृद्गतं वाक्यं तव कार्यस्य निष्मयं कुरुष्व राजशार्दूल भवत्व सत्य प्रतिश्रवः. आणि म्हणून दिलेल्या शब्दाला जागणारा तू असल्यामुळे तू तुझी प्रतिज्ञा पाळ आणि एक माझं मनोगत तू सिद्ध कर, माझी मनोकामना तू पूर्ण कर. अहम नियतमातिष्ठे सिद्ध्यर्थम पुरुषश्रभ तस्य विघ्न करोद्वतु राक्षसौ कामरूपिणो. भगवंताची कृपा आत्मसात करण्याकरता, भगवंताच्या प्रीत्यर्थ राजा मी यज्ञ करायला सुरुवात करतो. परंतु मी यज्ञाला प्रारंभ केला की त्या यज्ञामध्ये मारीच आणि सुबाहू नावाचे राक्षस विघ्न आणतात. त्या राक्षसांकडून येणाऱ्या विघ्नामुळे माझ्या यज्ञाची परिपूर्तता होत नाही. आणि म्हणून माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता म्हणून तू तुझ्या ज्येष्ठ पुत्राला रामाला मला दे. व्रते तु बहुचिर्णे समाप्त्यां राक्षवित्तमो मारीचश्च सुबाहुश्च वीर्यवंतो सुशिक्षितो तौ मास रुधिराउघेण वेदं तामभ्यवर्षताम् अवधूते तथा भूते तस्मिन् नियमनिश्चये. वेदीवर रक्तमांस फीकते नृशंस नाचतात स्वैर सुखे याग मोडता. मी यज्ञाला प्रारंभ केला की त्या माझ्या अग्नीवरती, वेदीवरती, यज्ञावरती, कुंडावरती ते रक्त मांसाचा वर्षाव करतात. त्या रक्त मांसाच्या वर्षावामुळे माझा यज्ञ मोडला जातो आणि मी त्या यज्ञकर्मातून निवृत्त झालो की ते पळून जातात. बरं, मी त्यांना शाप देऊ शकत नाही, मी त्यांना शाप देऊ शकत नाही. कारण नचमे क्रोधमुत्सृष्टम बुद्धिर्भवती पार्थिव तथा भूता हिसाचर्या न शापस्तत्र मुच्यते. कारण त्या यज्ञाचा एक नियम आहे. त्या यज्ञाची दीक्षा घेतल्यानंतर एक नियम आहे की त्या यज्ञकर्त्या व्यक्तीने, दीक्षित व्यक्तीने कोणावरतीही रागवायचं नाही आणि कोणालाही शाप द्यायचा नाही. शाप कसा देऊ मी, दीक्षित तो नित्यक्षमी, सोडतोच तो प्रदेश याग मोडता. आणि म्हणून मी दीक्षित असल्यामुळे, मी यज्ञ दीक्षा घेतलेली असल्यामुळे मी त्यांना शाप देऊ शकत नाही. आणि मग माझ्या या स्थितीचा ते फायदा घेतात, माझा यज्ञ मोडतात. मी त्या दीक्षेतून बाहेर आलो की ते तिथे थांबत नाहीत, ज्यामुळे मी त्यांना शासनही करू शकत नाही आणि त्यांना शापही देऊ शकत नाही. आणि म्हणून आरभिता फिरून यज्ञ आण तिथे फिरून विघ्न प्रकटतात मंडपात कुंड पेटता.
मी परत यज्ञाला प्रारंभ केला, ते गेले म्हणून की ते परत येतात आणि माझ्या यज्ञामध्ये परत एकदा मोडता घालतात. आणि म्हणून राजा, माझा यज्ञ पूर्णतेला जात नाही, शेवटाला जात नाही. आणि म्हणून माझी तुला आज्ञा आहे, प्रार्थना आहे की माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता तू तुझ्या मुलाला रामाला मला माझ्यासोबत पाठव. लक्ष्मण जर येऊ इच्छित असेल तर खुशाल लक्ष्मणाने रामाच्या सोबत यावं. असं आपलं हृदगत सगळं विश्वामित्रांनी दशरथ राजाच्या समोर सादर केलं. आणि दशरथ राजा अतिशय घाबरून गेला, तो बावरून गेला, कावरा बावरा झाला. म्हणतो, महाराज काय म्हणता? तच्छ्रुत्वा राजशार्दूल विश्वामित्रस्य भाषतम मुहूर्तमिव निस्सज्ञ संज्ञानामिदमब्रवीत ऊन षोडश वर्षो मे रामो राजीवलोचनः न युद्ध योग्यतामस्य पश्यामि स राक्षसे. अजून माझ्या रामाला, राजा म्हणतो, महाराज 16वं वर्ष सुद्धा लागलं नाही. रामाने अजून तारुण्यामध्ये पदार्पण सुद्धा केला नाही. माझा राम लहान आहे. तो कपटी अशा, दुष्ट अशा, नृशंस अशा त्या राक्षसांशी तो लढू शकत नाही. मी माझी अक्षोणी सेना देतो म्हणतो, एक अक्षोणी सैन्य देतो, माझे पराक्रमी सेनापती देतो. नवे तुमची जर इच्छा असेल तर स्वतः धनुष्याला बाण लावून तुमच्या यज्ञाच्या रक्षणाकरता स्वतः मी येतो म्हणतो. परंतु तुम्ही रामाला मला काही मागू नका. नचासो रक्षसाम योग्य. हा राम तुमच्या यज्ञाचं रक्षण अजून करू शकत नाही, तेवढं बळ माझ्या रामाला अजून प्राप्त झालेलं नाही. 60 वर्ष सहस्राणी जातस्य मम कौशिक. रामाच्या प्राप्तीकरता मला 60,000 वर्षांचा काळ, 60,000 वर्षांपर्यंत मला रामाच्या प्राप्तीकरता वाट पाहावी लागलेली आहे. रामाशिवाय मी जगू शकत नाही. आणि त्या अत्यंत दुष्ट, कपटी अशा आणि पराक्रमी असणाऱ्या अशा, देवतेंना सुद्धा अजिंक्य असणाऱ्या अशा सुंद आणि उपनंद नावाच्या राक्षसांपासून जन्माला आलेल्या त्या मारीच सुबाहूशी राम अजून लहान असल्यामुळे लढू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही मला रामाला मागू नका. तुमची जर इच्छा असेल तर मी माझी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक अक्षोणी सैन्य पाठवीन, पराक्रमी सेनापतींना पाठवीन. नाही स्वतः मी येईन. आणि पैकी जर तुम्हाला काही नसेल, मी तुम्हाला प्रार्थना करतो की तुम्ही माझ्या रामाला माझ्यापासून दूर करू नका. राजा विश्वामित्रांना प्रार्थना करतोय. राजाचं म्हणणं विश्वामित्रांनी ऐकलं आणि राजाला म्हणतात की राजा, दिलेलं वचन न पाळणं ही रघुवंशाची रीत नाही. द्यायचं असेल तर रामाला मला दे, नाहीतर मी वापस जातो, मला देणार नाही म्हणून म्हण. परंतु एक गोष्ट तू लक्षात ठेव की जो बोलतो तसं वागत नाही त्याला दुर्गतीशिवाय काही मिळत नाही. संतांनी म्हणले की नाही, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊल. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे की यमाचा जाच कोणाला भोगावा लागतो. तुका म्हणे दंड साहिल यमाचे, न करील वाचे बोले तैसे. यमाचा जाच त्याच व्यक्तीला भोगावा लागतो की जो बोलतो तसं वागत नाही. तेव्हा द्यायचं असेल रामाला मला दे, नाहीतर मला काहीच नको. तुला जर विचार करायचा असेल
तर 1 दिवसाचा मी तुला विचार करायला वेळ देतो म्हणे. राजा म्हणाला ठीक आहे, मी विचार करून तुम्हाला सांगतो. राजाने विश्वामित्रांची अतिथी गृहामध्ये व्यवस्था केली. परंतु राजाला काय करावं काय करू नये हे कळत नव्हतं. एकीकडून वचन, त्याला त्या वचनाला प्राधान्य देणं महत्त्वाचं वाटत होतं, आणि एकीकडून रामाला सोडणं त्याला जड जात होतं. करावं काय? राजाची ही द्विधा मनस्थिती वसिष्ठांनी ओळखली, आणि ते वसिष्ठ राजाकडे येतात आणि राजाला म्हणतात की राजा, प्रतिश्रुत्य करिष्येति उक्तम वाक्य मुकुर्वतः इष्टापूर्त वदो भूयात् तस्मात् रामं विसर्जय. राजा, एखादं कार्य करण्याची प्रतिज्ञा करून सुद्धा जो व्यक्ती ते कार्य करत नाही, त्या व्यक्तीने केलेल्या सगळ्या इष्टपूर्त आदी पुण्यकर्माचा क्षय होतो असं शास्त्र म्हणतं. तेव्हा त्रिषु लोकेषु विख्यातो धर्मात्मा इति राघवः स्वधर्मं प्रतिपद्यस्व नाधर्मं वोढुमर्हति. तुझ्या घराण्याची एक परंपरा आहे. तुझं घराणं शब्द वचन प्रतिज्ञा पाळण्याकरता म्हणून प्रसिद्ध आहे. प्रतिज्ञा मोडून वचन तोडून तू आपल्या कुळाला कलंक लावू नकोस. आणि ज्या व्यक्तीच्या सोबत राम जाणार आहे किंवा ज्या व्यक्तीने रामाला तुझ्याकडून मागितलेला आहे, तो व्यक्ती काही कोणी सामान्य नाही. तो मोठा शास्त्रज्ञ आहे, तो शस्त्रज्ञ आहे. अनेक अमोघ अशी शस्त्र अस्त्र, अनेक अशा विद्या विश्वामित्रांना अवगत आहेत. तपस्सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी राजर्षित्व, ब्रह्मर्षित्व, महर्षित्व हे त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि म्हणून राम जर विश्वामित्रांच्या सोबत गेला तर त्यात रामाचं सुद्धा कल्याण समाविष्ट आहे. आणि त्याचबरोबर विश्वामित्रांच्या जाण्याने तुझी सुद्धा कीर्ती वाढणार आहे. आणि म्हणून कोणतीही शंका न ठेवता, कोणताही कुविचार मनामध्ये न आणता तू निशंक निसंकोच रामाला विश्वामित्रांच्या सोबत पाठव, असं वसिष्ठांनी दशरथ राजाला सांगितलं. आणि मग वसिष्ठांचं हे म्हणणं दशरथ राजाला पटलं. स्वस्ती वाचन पुण्याह वाचन करून दशरथाने रामाच्या मस्तकाचं अवघ्राण केलं, लक्ष्मणाच्या मस्तकाचं अवघ्राण केलं, आणि विश्वामित्रांच्या स्वाधीन लक्ष्मणाला व रामचंद्राला राजा दशरथाने केलं. विश्वामित्रांच्या सोबत राम लक्ष्मण अयोध्येच्या बाहेर पडत आहेत. अयोध्येच्या बाहेर पडल्यानंतर अयोध्येचा म्हणजे ज्याला आपण राजधानी म्हणतो, शहराचा राजधानीचा भाग संपल्यानंतर शरयू नदीच्या काठावरती रामचंद्र त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथेच आज आपण मुक्काम करूत असं विश्वामित्रांनी रामचंद्रांना व लक्ष्मणाला त्या ठिकाणी सांगितलं. आता विश्वामित्रांच्या समवेत राम लक्ष्मण तिथे कशा प्रकारे मुक्काम करतात, गंगेचं दर्शन, गंगेचं स्नान रामचंद्र विश्वामित्रांच्या समवेत कशा प्रकारे करतात, गंगेला पार करून अरण्यामध्ये आल्यानंतर त्राटकेचा उद्धार कशा प्रकारे होतो, विश्वामित्रांकडून बला अतिबला नावाची विद्या राम लक्ष्मणांना कशा प्रकारे प्राप्त होते, सर्व शस्त्र अस्त्र विश्वामित्रांकडून रामचंद्रांना कशा प्रकारे प्राप्त होतात, सिद्धाश्रमामध्ये आल्यानंतर मारीच सुबाहूंचा बंदोबस्त करून
रामचंद्रांकडून विश्वामित्रांच्या यज्ञाचं कशा प्रकारे रक्षण होतं. मिथिलेमध्ये आल्यानंतर धनुर्भंग करून यथावकाश सर्व परिवारजनांच्या उपस्थितीमध्ये रामाचा सीतेच्या समवेत, लक्ष्मणाचा त्याचप्रमाणे भरत शत्रुघ्नाचाही जनक कन्येंच्या समवेत विवाह कशा प्रकारे संपन्न होतो आणि परशुरामांच्या तेजाचा क्षय करून रामचंद्र अयोध्येमध्ये वापस कसे येतात. पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता म्हणून वनवासाला जाण्याकरता ते कसे प्रयत्नशील होतात, हे सर्व कथानक आपल्याला श्रवण करायचं आहे. उद्याच्या कथेमध्ये 4 ते 8 या वेळेमध्ये आपण ही कथा श्रवण करूत. आजची सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ही प्रार्थना रामचरणी व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्णविराम घेतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. पार्वती पते हर हर महादेव. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.